नमस्ते मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का की जंगलाचा राजा नेहमी सिंहच का आहे? सिंह फास्ट स्पीडने पळू शकत नाही, सिंह सर्वात उंच नाही, सिंह सर्वात चपळ नाही, सिंहाकडं सगळ्यात चांगली बुद्धिमत्ता नाही, पण तरीही जंगलाचा राजा म्हणलं की सिंहाचं नाव घेतलं जातं, वाघाचं नाव घेतलं जात नाही किंवा माकडाचं नाव घेतलं जात नाही जो सगळ्यात बुद्धीने हुशार आहे, किंवा चित्त्याचं नाव घेतलं जात नाही की ज्याचा स्पीड जास्त आहे. रिझन काय आहे? तर एकमेव रिझन हे आहे की त्याचा माइंडसेट, आणि हा माइंडसेट याच्यामुळेच ती मूवमेंट होते. याच्यासाठी एक 4 मिनिट थेरी म्हणून एक प्रकार आहे. तर 4 मिनिट थेरी म्हणजे काय? तर ऑलिम्पिकमध्ये असं म्हणलं जात होतं 1954 सालाच्या अगोदर की मागच्या 200 वर्षामध्ये हे रेकॉर्ड कुणीही ब्रेक केलं नव्हतं की 4 मिनिटांमध्ये 1 मैल पळणं, आणि हे कधीच झालं नव्हतं, शक्यच नव्हतं. 200 वर्षात कधी झालं नव्हतं 1954च्या अगोदर. गंमत अशी झाली की एक जो होता रॉजर बेट्समन, याची कंडिशन अशी होती की त्याला मेडिकल डॉक्टर व्हायचं होतं आणि मेडिसिनमध्ये त्याला डॉक्टर व्हायचं होतं, आणि ऍक्सिडेंटली तो रनिंगमध्ये आला आणि तो रनिंग करायला लागला. आणि रनिंग करत असताना पहिल्यांदा ज्यावेळी तो गेला रनिंगला ऑलिम्पिकमध्ये, त्यावेळी तो 4थ्या नंबरला आला. लोकांना वाटत होतं की हा पहिला येईल, आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, आपण आपलं डॉक्टरकी करू, हे काही आपलं काम नाही, आणि त्यांनी सोडून दिलं. पण 2-3 महिन्यानंतर परत कोणीतरी त्याच्याशी चर्चा झाली आणि तो इन्स्पायर झाला आणि म्हणला एक शेवटचा चान्स स्वतःसाठी मी ऑलिम्पिकमध्ये देणार. आणि त्यानंतर त्यांनी परत एकदा भाग घेतला, आणि ज्यावेळी त्यांनी तो भाग घेतला त्यावेळी त्यांनी ते जो 1 मैलाचा अंतर आहे ते बरोबर 3 मिनिट 59 सेकंदामध्ये पूर्ण केलं. म्हणजे 4 मिनिटाचा जो बॅरियर आहे तो पूर्ण केला त्याने. तोपर्यंत असं म्हणलं जायचं की जो व्यक्ती 4 मिनिटाच्या आत हे 1 मैल पूर्ण करेल त्याला हृदयाचा झटका येईल किंवा तो मरून जाईल, कारण त्याच्या हृदयाची तेवढी ताकद नाही, त्याच्या फुफ्फुसाची तेवढी ताकद नाही, असं सगळं म्हणलं जात होतं. त्यामुळं कोणीही ती हिंमतच करत नव्हतं 4 मिनिटाच्या आत यायचं. पण ज्यावेळी त्यांनी हे 4 मिनिटाच्या आतलं रेकॉर्ड 2-4 सेकंदांनी ब्रेक केलं, त्यानंतर गंमत मित्रांनो लक्षात घ्या, आतापर्यंत जवळजवळ 1400 लोकांनी हे रेकॉर्ड ब्रेक केलंय. आणि 1400 लोकांनी हे रेकॉर्ड ब्रेक केलं, आणि त्यामधलं आता सगळ्यात लेटेस्ट जे रेकॉर्ड आहे ते 3 मिनिट 43 सेकंदाचं आहे. म्हणजे हे केवळ अशक्यप्राय गोष्ट अशी म्हणली जायची. मग हे घडलं का? तर एकमेव कारण हे होतं की माणसाच्या मनामध्ये हा बॅरियर होता की मी 4 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये 1 मैल पळूच शकत नाही. म्हणजे एका सेकंदामध्ये 20 फूट हे शक्यच नाही, 22 फूट हे शक्यच नाही, असंच म्हणलं जात होतं. त्यामुळं हे सगळा खेळ आहे तो माइंडसेटचा. ज्यावेळी तुम्ही तुमच्या माइंडसेटनी विचार करचाल की बाबा मी हे करू शकतो 100%, हा कॉन्फिडन्स ज्यावेळी तुमच्यामध्ये येईल त्यावेळी त्या दिवशी तुम्ही ठरवाल ते करू शकचाल. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि ह्या बाबतीत शेवटचं एक बिल गेट्सचं वाक्य आहे की जर तुम्ही 1 वर्षाचा गोल ठेवला तर तुम्ही बऱ्याच वेळा कंडिशन अशी असती की जेवढी तुमची अपेक्षा असती त्याच्यापेक्षा कमीच करता, कारण तुम्हाला 1 वर्षाचं ज्यावेळी तुम्ही गोल ठेवता त्यावेळी ते जास्त ओव्हर लोडेड असतं. पण ज्यावेळी तुम्ही ते 10 वर्षाचा गोल ठेवता त्यावेळी ते गोल खूप छोटं होतं. तुम्ही तेवढा विचारच करू शकत नाही की मी 10 वर्षामध्ये हे कम्प्लीट करू शकतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही अचीव्ह करता. तर शॉर्ट टर्म मध्ये माणूस नेहमी स्वतःला जास्त अपेक्षा धरतो, आणि लॉंग टर्म मध्ये तो स्वतःच्या बाबतीत कमी अपेक्षा ठेवतो. तर नेहमीच लक्षात ठेवा की तुम्हाला जे काही रिटर्न्स हवे आहेत इन्व्हेस्टमेंटमधनं ते खूप मोठे ठेवा, आणि ते नक्की अचीव्ह होतील. पण त्याच्यासाठी शॉर्ट टर्म मध्ये खूप मोठे ठेवू नका, लॉंग टर्म मध्ये खूप मोठे गोल ठेवा. आणि हेच लक्षात ठेवा की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. थँक्यू.